नमस्कार मित्रांनो, माझे मतमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत 20 जुलै हा भारतातील इतिहासात नोंद करणारा दिवस आहे मित्रांनो. कारण या दिवशी या आपल्या भारत देशातील येणारं भविष्य डॉक्टर, इंजिनियर, वकील व त्यांचा अभ्यास करणारे विद्यार्थी यांच्यावरती जो क्रूरपणे, अमानुषपणे अस्वस्थ करणारा जो लाठीचार्ज या देशाने केला होता, तो दिवस हा देश कधी विसरणार नाही. व या विद्यार्थ्यांची काय चूक होती? काही ते देशविरोधी आवाज उठवत होते की देशविरोधी बोलत होते का ते आतंकवादी होते? हा तरुण या इथल्या शिक्षण पद्धतीवर किंवा नोकऱ्यांवर प्रश्न विचारत होता. काही त्यांची चूक आहे? जर तुम्ही अन्यायाविरुद्ध आवाज जर उठवत नसाल तर ही कसली लोकशाही? त्यांची क्षुल्लक मागणी होती की जो नीट पेपरच्या प्रकरणामध्ये जो पेपरफुटी झाली होती, त्या शिक्षण मंत्र्याचा फक्त राजीनामा घ्यायचा होता त्यांना फक्त. ही अगदी क्षुल्लक गोष्ट आहे. व अशा क्षुल्लक गोष्टीसाठी जर हे सरकार या येणाऱ्या भविष्यावर जर अशा प्रकारे लाठीचार्ज करून त्यांना बेदम मारहाण करून डोकं फुटूस तर का किंवा हातपाय फ्रॅक्चर होईल एवढा जर लाठीचार्ज तुम्ही जर करत असाल तर तुमच्यात व राक्षसी प्रवृत्तीमध्ये काय फरक आहे? थोडी तर जरा त्यांना लाज वाटली पाहिजे होती की हे विद्यार्थी आहेत, शाळा शिकत आहेत, परीक्षेसाठी अभ्यास करत आहेत व ते त्यांच्या न्यायिक मागणीसाठी फक्त ते आंदोलन करत होते, लोकशाही मार्गाने आंदोलन करत होते. तरीसुद्धा तुम्ही त्यांना बेदम मारहाण केली व काही 16, 17 वर्षाच्या मुलीसुद्धा या आंदोलनात भाग घेतल्या होत्या. त्यांनासुद्धा तुम्ही सोडलं नाही. त्यांच्यावरती सुद्धा अशा अमानुषपणे लाठीचार्ज तुम्ही चालू केला. तुम्ही खरेच पोलीस आहात की राक्षस आहात? पोलिसांचे काम काय असते की लोकांना प्रोटेक्ट करणे, त्यांना संरक्षण करणे व तुम्ही न्यायिक मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर जर तुम्ही त्यांच्यावर जर लाठीचार्ज करणे म्हणजे तुमच्यात व राक्षसमध्ये काही फरक नाही. थोडी तरी माणुसकी तुमच्यात शिल्लक आहे की नाही? अशा प्रकारे जर तुम्ही त्यांना जर मारहाण करत असाल तर या देशात राहायचं की नाही? अन्यायाविरुद्ध आवाज उठवायचा की नाही? काय चाललं या देशामध्ये? व या सोनम वांगचुक यांची व या विद्यार्थ्यांची काय मागणी होती? ते काय स्वतःसाठी मागत होते का? ते येणाऱ्या भविष्यातील विद्यार्थ्यांच्यासाठी लढत होते. त्यांची मागणी साधी व सरळ होती की हा जो पेपरफुटी झाला आहे त्यांचा ज्या शिक्षण मंत्र्यांचा फक्त राजीनामा द्या व हा प्रकार या सरकारने संवाद साधून व्यवस्थित हाताळला असता, पण संवाद साधून तुम्हाला मार्ग काढता आला असता. पण तुम्हाला हे करायचंच नव्हते कारण तुम्हाला संवाद साधायचा नव्हता. या तरुणांना मारायचं होतं, तुमच्यावरचा राग त्यांना काढायचा होता व त्यांचं आंदोलन मोडायचं होतं. हेच तुमचं उद्देश या कालच्या लाठीचार्जवरून दिसत आहे. की किती निर्दयपणे दिल्ली पोलीस या तरुण मुलांवर अन्याय अत्याचार करत होते, त्यांना लाठीचार्ज करत होते. हे पूर्ण जगाने उघड्या डोळ्याने पाहिले आहे. सोनम वांगचुक यांनी आपल्या देशातील सैन्यासाठी जे योगदान दिले आहे ते योगदान फार अनमोल आहे व याचे तरी भान या सरकारला पाहिजे होते की ही व्यक्ती कोण आहे. ही साधीसुधी व्यक्ती नाही, ती 21 दिवस उपोषण करत आहे. त्यांच्यावर तुम्हाला साधं भेटतासुद्धा आलं नाही, तुम्हाला त्यांची विचारसुद्धा करता आली नाही की त्यांची प्रकृती कशी आहे, त्यांची तब्येत व्यवस्थित आहे का. एकही तुमचा खासदार किंवा मंत्री किंवा शासनाचे अधिकारी त्यांची विचारपूस करायला येत नाही व डायरेक्ट तुम्ही 20 तारीख त्यांनी तारीख डिक्लेअर केल्या तुम्ही त्याच्या आधी 2 दिवस अगोदर त्यांना एखाद्या आतंकवादीप्रमाणे उचलून घेऊन त्यांना तुम्ही हॉस्पिटलमध्ये बळजबरीने त्यांच्यावर तुम्ही किडनॅप करून त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याचा प्रकार तुम्ही जो केला आहे तो निर्लज्जपणाचा कळस आहे. थोडी तरी लाज वाटली पाहिजे होती तुम्हाला की अशा प्रकारच्या व्यक्तीला कशी ट्रीटमेंट दिली पाहिजे होती तुम्ही. व मित्रांनो, या देशातील विरोधी पक्ष जिवंत आहे की मेला आहे हा एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे मित्रांनो. कारण या विरोधी पक्षाला किंवा विरोधी पक्षाच्या नेत्याला
की हीच परिस्थिती पाहिजे होती का, की ह्यात अशा प्रकारच्या तरुण मुलांना लाठीचार्ज करून त्यांना बेदम मारावे असे त्यांना वाटत होते का? तुम्ही हा प्रश्न संसदेत तुम्ही का मांडला नाही? तुम्ही या प्रधानचा राजीनामा तुम्ही घ्यायला पाहिजे होता संसदेमध्ये. तुम्ही हा आवाज उठवायचं काम तुमचं आहे संसदेमध्ये. तुम्ही ते का करू शकला नाही? का तुम्हाला हे राजकारण करायचं होतं? तुम्ही या तरुण मुलांच्या आयुष्याशी खेळायचं होतं तुम्हाला. त्यांचा जर आता हातपाय मोडले आहेत, डोके फुटले आहेत, हे सर्व जबाबदारी सगळ्यात जास्त विरोधी पक्षाची आहे. ह्याला सर्व जबाबदार मी त्या विरोधी पक्षालाच मानतो. कारण तुम्ही हा प्रश्न व्यवस्थित हाताळला असता, संसदेमध्ये जाऊन तुम्ही तो प्रश्न मांडला असता व विरोधी पक्षाचा नेता राहुल गांधीसुद्धा या सोनम वांगचूक या व्यक्तीला भेटतासुद्धा वेळ नाही त्यांना भेटायला. त्यांची काय मागणी आहे, त्यांचं काय अडचण आहे हे समजून तुम्हाला घेता आलं नाही. तुम्हाला जर देशातील तरुणांचा प्रश्न दिसत नसतील, त्यांचा आवाज उठवता येत नसेल, तर तुम्ही राजीनामा द्या तुम्हीसुद्धा. काही उपयोगाचं नाही तुम्ही विरोधी पक्ष असून. जर तुम्ही या तरुण मुलांचा आवाज उठवत नसाल तर तुम्हाला अधिकार नाही त्या संसदेत बसायचा. या प्रकारची सर्व जबाबदारी या विरोधी पक्षाचीच आहे. त्यांनी हा आवाज उठवला नाही व विरोधी पक्ष सरकारला हा जाब विचारला नाही व त्यांचा राजीनामा घेतला नाही. ही सर्व जबाबदारी तुमची होती. तुम्ही जर हे केला असता तर राजीनामा झाला असता. पण तुम्ही आवाज उठवला नाही. कारण तुमच्यासुद्धा नाड्या नरेंद्र मोदीच्या हातात आहेत. तुम्ही आवाज उठवला की तुमच्या नाडी ओढणार, म्हणून तुम्ही हे करत नाही. हे सगळं जनतेला माहिती आहे. काँग्रेस पण सारखंच आहे आणि भाजपसुद्धा एकच आहे. ही दोघं एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे आता या तरुणांचा संयम पाहू नका. त्यांना ज्या प्रकारे तुम्ही मारला आहे, त्यांनी एकाही पोलिसाच्या अंगावर हात उचललेला नाही. हा त्याचा संयम आहे, लक्षात ठेवा. कारण ज्या दिवशी हा संयम तुटेल त्यावेळी मात्र या तुमच्या सरकारला पळताभुई थोडी होईल व तुम्हाला त्याची परिस्थिती हाताळण्याच्या बाहेर जाईल. ही परिस्थिती होऊ नये याची काळजी घ्या. या तरुण मुलांना अशा प्रकारचे मारहाण केले, त्यांची विचारपूस त्यांना हॉस्पिटलमध्ये करून त्याचा पूर्ण खर्च त्यांना द्या. व ज्या 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे त्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी 1-1 कोटी रुपये द्यावी, ही मागणी या सोनम वांगचूक यांनी सुद्धा केलेली आहे. व या मागणीचा विचार करावा. व या सरकारने अशा प्रकारे दडपशाहीचं राजकारण जे केले आहे ते निंदनीय आहे. या आजपर्यंतच्या इतिहासामध्ये फार लाज वाटण्याची गोष्ट आहे या सरकारने जी केलेलं आहे. अतिशय निर्लज्ज प्रकारचे हे सरकार आहे. थोडी तरी लाज वाटली पाहिजे तुम्हाला. या लहान लहान मुलांना तुम्ही जर लाठीचार्ज करताय, ते का आतंकवादी होते का? त्यांना देशाविरुद्ध काम केले होते त्यांनी? काय केले त्यांनी मागणी केली होती? फक्त तुम्ही राजीनामा द्या, ही त्याची चूक आहे का? ते आधीच नोकरीच्या किंवा शिक्षण पद्धतीवर चिंतित आहेत. त्यांच्या मनावर काय परिणाम होत असतील याचा तुम्ही विचार केला आहे का? पैसे फी भरायची, 10-10 वर्ष अभ्यास करायचा व तुम्ही लगेच पेपरफुटी करायची. तुमच्या मंत्र्यांच्या मुलांना किंवा खासदारांच्या मुलांना त्या पेपरचा उपयोग करून द्यायचा आणि बाकीचे विद्यार्थी त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकायचे. 1,000 2,000 फी घ्यायच्या व त्या फीसुद्धा अवाढव्य फी तुम्ही वाढवून ठेवला आहे. एक मुलांच्याकडे ती फी भरण्याचे सुद्धा त्यांच्याकडे पैसे नाहीत. असे विद्यार्थी या मोर्चामध्ये आले होते. त्यांच्याकडे स्वतःचा डबा घेऊन आले होते. त्यांना कोण पाकिस्तानमधून किंवा बांगलादेशमधून त्यांना पैसा फंड पुरत नव्हता. ते स्वतः आपला डबा घेऊन घरातून प्रत्येक राज्यातून हा तरुण आला होता. आणि तुम्ही म्हणताय की CJP हे फक्त भारताच्या बाहेरचे अकाउंट आहेत. पण हे विचार करायचे तुम्ही जसं म्हणत होता. पण काल या देशाने बघितलं आहे की CJPच्या पाठीमागे किती त्यांचा तरुण आहे. हा तरुण फक्त फॉलोअर्स नाही तर ते स्वतः रस्त्यावर उतरून त्यांनी आंदोलन करण्याचा मार्ग स्वीकारला आहे, तोही लोकशाही मार्गाने.